Dear students, today we are going to learn next grammar parts. Use if not, or unless. जसं दो आणि अल्दो मध्ये जरी आणि तरी असतं तसं इथं सुद्धा जर नाही तर असा याचा संदर्भ आहे. म्हणजे जर तर एक म्हणजे जर आणि नॉट म्हणजे नाही आणि कॉमा म्हणजे तर असा याचा रेफरन्स घेतला जातो. जे जर नाही तर म्हणजे थोडक्यात आपण प्रत्येकाच्या समोर एक कंडिशन टाकतो, एक अट टाकतो आणि दैनंदिन व्यवहारामध्ये ह्या अटी असतात. म्हणजे फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट वी हॅव टू फॉलो कंडिशन्स. इफ नॉट अँड अनलेस इट लाईक और इट इंडिकेट्स टू कंडिशन्स सच ॲज ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन्स. जसं कॉन्ट्रास्ट परस्पर विरोध दर्शवत होता तसंच याला आपण म्हणू ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. कंडिशन म्हणजे आपण अट म्हणजेच अटदर्शक उपवाक्य. म्हणजे अट ही कोणत्याही कधीही इफ या शब्दाने होते. इफ म्हणजे जरी, नाही तर. म्हणजे जर मी हे केलं नाही तर मी असं करेन असा याचा संदर्भ येतो. म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट मध्ये कंडिशन मध्ये इफ नॉट आणि अनलेसचा वापर केला जातो. कसा करणार वापर? म्हणजे प्रत्येक वेळेस आपण कंडिशन अटी टाकतो, बोलतानाही आपण असं करतो. त्या अटीमधून आपला नक्कीच कोणता बोध होतो हे आपण ह्या अनलेस आणि इफ नॉट मधून शिकतो. तसं इफ नॉट आणि अनलेस हे ऑफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सारखं आहे. म्हणजे इफ नॉटचं वाक्य हे निगेटिव्ह असतं तर अनलेसचं वाक्य हे ऑफर्मेटिव्ह असतं, होकारार्थी असतं. मग इफ नॉट आणि अनलेसचा वापर वाक्यामध्ये कसा करायचा? वी शुड अंडरस्टँड इट बाय गिव्हिंग सम एक्झाम्पल्स और सॉल्विंग सम एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल्स वी हॅव टू सी हियर. If I call you if I call you Dada, I will call you Tai or Didi, for example. म्हणजे जर तरचं वाक्य आहे. दोन छोटे मुले, एक मोठा आहे एक छोटी मुलगी आहे, दोन्हीशी गप्पा मारतात. तेव्हा ही मुलगी त्या छोट्या भावाला म्हणते, जर तू मला दादा म्हटलास तर मी तुला दिदी म्हणेन. परस्पर विरोधाभास आहे या वाक्यामध्ये, पण का म्हणेल? तू जर दादा म्हटलास किंवा तू असं म्हणता येईल की तू जर मला दादा म्हणालीस तर मी तुला दिदी म्हणेन. साहजिक आहे, हे वाक्याचा परस्पर कंडिशन्स आहे आणि त्यामुळे. पण तसं जर झालं नाही, जर तू नावानं मला बोललास तर मी सुद्धा तुला नावानं बोलणार आहे असा याचा संदर्भ होतो. मग आता इथं थोडासा संदर्भ आपण बघू. या वाक्यामध्ये नॉटचा संदर्भ दाखवला नाही म्हणून वाक्य असं येईल, अनलेस आय कॉल यू दादा. म्हणजे जर मी तुला दादा नाही म्हटले तर आय विल नॉट. संदर्भ थोडासा वेगळा येईल, आय विल नॉट कॉल यू दीदी. तो इथे घेण्याचा संदर्भ नाही. तर या पद्धतीने आपल्याला हे घ्यायचं आहे. अनलेसचा वापर वाक्यामध्ये असा करायचा. दुसऱ्या वाक्यावर आपण करूयात. हे एक वाक्य, त्यानंतर सेकंड सेंटेन्स वी हॅव टू सी हियर नाउ.
hard. If you studied hard, comma, you will not fail. या वाक्यावरून आपल्याला पूर्ण कंडिशन काय आहे याचा बोध होईल. म्हणजे इफ यू स्टडीड हार्ड यू विल नॉट फेल. म्हणजे जर तू अभ्यास केलास तर तू नापास होणार नाहीस. म्हणजे या वाक्यातील इफ आणि या वाक्यातील नॉट हा दोन्हीचा संदर्भ पहिला वाक्यात. म्हणजे इफ आणि मग इफ नॉटच्या वाक्यामध्ये जो अर्थ आहे हे निगेटिव्ह सेंटेन्सच्या माध्यमातून दाखवलं. म्हणजे येणाऱ्या अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये नकारार्थी शब्द आला नाही पाहिजे. मग इफ नॉट म्हणजे आपल्याला दिलेलं वाक्य हे पहिलं इफ नॉटचं असेल, त्यातून आपल्याला अनलेस करायचंय, किंवा जर वाक्य अनलेसचं असेल तर त्याचं इफ नॉट करायचं. मग दोन्ही वाक्य आपण पाहूया. येतं इफ यू स्टडीड हार्ड यू विल नॉट फेल. म्हणजे जर तू अभ्यास खूप केलास, भरपूर अभ्यास केलास तर तू नापास होणार नाहीस. या वाक्यावरून आपल्या लक्षात येईल पहिल्यांदा जर आपण अभ्यास केला म्हणजे आपल्याला ती कंडिशन आहे, आपण अभ्यास केला तर आपण पास होऊ ही अट आपल्याला कळते. म्हणजे अभ्यास करणं हे गरजेचं आहे. मग अनलेसचा वापर, इफचं जर वाक्य असेल तर त्या वाक्यामध्ये अनलेसचा वापर करायचा असेल तर या पद्धतीने वाक्य घ्या. म्हणजे पहिला नियम असा असेल, इंस्टेड ऑफ इफ और in the place of if we have to write or we have to use word unless. म्हणजे unless चा अर्थ काय झाला if not. आणि if not च्या वाक्यामध्ये unless चा अर्थ तसा घेतला जाईल आणि unless च्या वाक्यामध्ये if not होईल. म्हणजे if आणि not चा अर्थ ह्या कुठे समावलेला आहे unless या शब्दामध्ये. म्हणजे इथं if चा आला आणि not चा आला म्हणून unless. म्हणजे इफ नॉटचा वापर अनलेस मध्ये पूर्ण होतो. अनलेस यू स्टडी हार्ड, अनलेस यू स्टडी हार्ड और स्टडी हार्ड. जर तू अभ्यास केला नाहीस, खूप अभ्यास केला नाहीस तर आता इथे नॉटचा संदर्भ, इथं वाक्याचा वापर काळजीपूर्वक करावा लागेल. कारण जर तू अभ्यास केला नाहीस तर कसं काय होईल, यू विल फेल. इथं कॉमा दिला, यू विल फेल. म्हणजे जर तू अभ्यास केला नाहीस तर तू ऑलरेडी नापास होशील. तुमच्या लक्षात आलं असेल कारण इथलं इफ आणि इथलं नॉट ह्या दोन्हीचाही वापर अनलेस मध्ये झालेला आहे. पण जर समजा नजर चुकीने आपण इथे हे नॉट तसंच जर ठेवून दिलं तर वाक्याचा अर्थ बदलतो. म्हणून इथं खूप काळजी घ्यायला. कधी कधी काय होतं की अनलेसच्या वापरामध्ये इफ डोंट किंवा इफ नॉटचा वापर पहिल्यांदाच होतो आणि पुन्हा तिकडे होतो. ते वाक्याच्या शेवटच्या शब्दावर दिले जातात. या वाक्यातून जर आपण इफ यू डू नॉट स्टडी हार्ड यू विल नॉट पास असं जर वाक्य असतं तर इथं संदर्भ बदलला असतो. म्हणजे यू विल नॉट पास इथं लिहावं लागलं असतं, परंतु फेल या शब्दामुळे आपल्याला तिथं नॉटचा वापर घेतलेला नाही. म्हणून अशा पद्धतीनं अनलेस किंवा इफ नॉटचा वापर वाक्यामध्ये करायचा. तर यासाठी म्हणजेच यावरून काय होईल की जर तू अभ्यास केलेला आहे असतील केलास तर तू नापास होणार. यू विल नॉट फेल म्हणजे नापास होणार नाहीस, तू पास होशील जर केलास तर. पण जर नाही केलास तर तू नक्कीच नापास होशील. दोन्ही अर्थ यातून संदर्भ होतात फक्त त्या नॉटच्या वापरामुळे. तर अशा पद्धतीनं यासाठी आपल्याला काही जे नियम आहेत ते पाहूयात. तर नियम नंबर 1, पहिला नियम आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन मध्ये अर्थदर्शक वाक्यामध्ये प्रथम इफ चा क्लॉज ओळखा. इफ चा क्लॉज ओळखा म्हणजे जी अट आहे ती ओळखा. फाइंड आउट द कंडिशनल और इफ क्लॉज. पहिला नियम झाला. दुसरा, पूर्ण वाक्याचा अर्थ समजावून घ्या. पूर्ण वाक्याचा अर्थ समजावून घ्या.
दुसरा नियम, कारण जर वाक्याचा अर्थ समजला नाही तर एका शब्दामुळे पुढील वाक्यात चूक होऊ शकते. तिसरा नियम, इफच्या जागी अनलेसचा वापर करा. अनलेसचा वापर करा. त्यानंतर पुढचा नियम, जर पहिल्या वाक्यात नकारार्थी शब्द आले असतील, मग डोंट म्हणा, नेवर म्हणा, नकारार्थी शब्द आले असतील तर ते काढून टाका. पुढचा नियम, इफचा क्लॉज जशास तसा लिहा. त्यानंतर पुढचा नियम, पहिला क्लॉज संपल्यानंतर कॉमा द्या. कॉमा द्या. दुसऱ्या वाक्यातील नकारदर्शक शब्द नकारार्थी शब्द अर्थ बदलत असेल तर काढून टाका. पण अर्थ बदलत नसेल तर जशास तसे ठेवा. तर या पद्धतीने हे एवढे नियम आपल्याला फॉलो करायचे. यानंतर वाक्य कसे सोडवायची, हाऊ टू सॉल्व अनलेस और इफ नॉट. नाउ अंडरस्टँड हियर. फॉर एक्झाम्पल, if you don't understand my language, म्हणजे जर माझी भाषा तुला समजली नाही तर you have to learn it. तर ती तुला शिकून घ्यावी लागेल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या या वाक्यामध्ये, कारण इफ आणि नॉटचा संदर्भ इथे घ्यायचा आहे. या दोन्ही या वाक्याचा संदर्भ जर आपण घेतला, कारण इफचे वाक्य, कारण इफचा क्लॉज म्हणतो आपण. इफचा क्लॉज कोणता आहे? इफ यू डोंट अंडरस्टँड माय लँग्वेज, म्हणजे जर तुला माझी भाषा समजली नाही, हा झाला इफचा क्लॉज. म्हणजे पहिली झाली कंडिशन, म्हणजे जर इफ मधून निघालं, जर समजली नाही तर तुला काय करावं लागेल? यू हॅव टू लर्न इट, ती शिकून घ्यावी लागेल.
पण जर तू शिकला नाहीस तर माझी भाषा समजणार नाही. म्हणजे परस्पर कंडिशन इथे झाल्या आणि या कंडिशन मध्ये म्हणजे इफचा आणि डोंटचा वापर झाला. म्हणजे हे वाक्य पूर्णपणे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. कोणत्या वाक्याचं निगेटिव्ह आहे? अनलेस. म्हणजे यावरून आपण असं लक्षात घेऊ की अनलेस हे ऑफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये येईल आणि ऑफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करताना ते इफ नॉट होईल. मग कसं करणार आपण? पहिल्यांदा आपण पहिल्या नियमाप्रमाणे फाइंड आउट कंडिशनल ऑर इफ क्लॉज. इफचा क्लॉज ओळखा. कोणता इफचा क्लॉज? इफ यू डोंट अंडरस्टँड माय लँग्वेज. म्हणजे माय लँग्वेज पर्यंत पहिलं वाक्य झालं आणि त्यावर डिपेंड असणारा दुसरा क्लॉज म्हणजे यू हॅव टू लर्न इट. ते तुला समजून घ्यावं लागेल, शिकावं लागेल. मग कसं करणार? बघा, इथं इफच्या जागी अनलेसचा वापर करा. म्हणजे हे इफ आलं आणि हे डोंट आलं. म्हणजे इफ डोंट इफ नॉटचा संदर्भ अनलेस ने घेतला. त्यानंतर पहिल्या वाक्यातील करता अनलेस यू अंडरस्टँड माय लँग्वेज. पुढील वाक्य अंडरस्टँड माय लँग्वेज. पहिलं वाक्य इथं संपलं. जे जा कॉमा दिलेला आहे तिथेच कॉमा द्या. आता या वाक्याच्या वापरामुळे म्हणजे अनलेसच्या वापरामुळे जर मूळ वाक्याचा अर्थ बदलतो का हे पाहण्यासाठी मूळ वाक्याचा अर्थ समजावून घेणं गरजेचं आहे. म्हणून जर तुला माझी भाषा समजली नाही तर, आणि ह्या वाक्याचा अर्थ काय झालाय? इफ यू डोंट अंडरस्टँड माय लँग्वेज. म्हणजे जर तुला माझी भाषा समजली नाही तर, म्हणजे या वाक्याचा आणि या वाक्याचा अर्थ सेम आहे. हे तुमच्या लक्षात आले. म्हणजे आता इथं काय होईल की अनलेस यू अंडरस्टँड माय लँग्वेज, जर तुला माझी भाषा समजली नाही तर काय करावं लागेल? यू हॅव टू लर्न इट. म्हणजे ती तुला शिकून घ्यायला लागेल. यू हॅव टू लर्न इट. पण जर याचा अर्थ बदलत असेल तर दुसऱ्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापदासोबत नॉट हा शब्द वापरून त्या वाक्याचा अर्थ कायम ठेवावा लागेल. तर पहिल्या वाक्यावरून तुमच्या हे लक्षात आलंच असेल असं समजूयात. दुसरं वाक्य आपण पाहूयात. If you don't behave, if you don't behave yourself, you have to find out another job. म्हणजे जर तू स्वतःला सुधारलं नाहीस तर तुला दुसरीकडे जॉब शोधावा लागेल. म्हणजे इथं बिहेवियरच्या बाबतीत हे वाक्य आहे. इथं सुद्धा याच पद्धतीने अनलेस यू डोंट निघून जाईल, बिहेव yourself and unless you behave yourself you have to पुढील वाक्य जशास तसं find out another job. आता आपण पुढच्या वाक्यामध्ये दोन उदाहरणे घेऊ अशी की जेणेकरून दोन्ही वाक्यात नॉट हा शब्द येईल. पहा, इफ यू डोंट understand, if you don't understand well, you don't improve. जर तू समजून घेतलं नाहीस तर तू सुधारणार नाहीस. म्हणजे इथे
इथे डोंट आहे, इथे डोंट आहे. मग काय करावं लागेल? ज्यावेळेस असा संदर्भ येईल तेव्हा पहिल्या वाक्यातील इफ नॉटच्या ऐवजी अनलेस यू अंडरस्टँड वेल, अंडरस्टँड वेल. म्हणजे जर तू समजून घेतलं नाहीस तर पुढील वाक्यातील नॉट हा संदर्भ जशाच ठेवावा लागेल, कॉमा यू डोंट इम्प्रूव्ह. पण बऱ्याच वाक्यामध्ये असं होतं की अनलेसच्या वापरामुळे पुढच्या वाक्यात जर इकडे अपोजिट वर्ड वापरला असेल तर इथे नॉटचा संदर्भ घ्यायची गरज पडत नाही, म्हणजे मूळ वाक्याचा अर्थ कायम राहतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला इफ नॉट किंवा अनलेस सोडवता येतं. आता आपण पाहूया की अनलेस इफ नॉट कसं करायचं. की जर समजा दिलेलं वाक्य मूळ वाक्य अनलेस असेल, फक्त अपोजिट घ्यायचं. त्यासाठी एक उदाहरण आपण घेऊया. अनलेस यू टेक रेग्युलर डाएट, comma you will have to face lots of troubles. म्हणजे जर नियमित आहार तू घेतला नाहीस तर तुला बऱ्याच आरोग्यविषयक समस्या निर्माण होतील. आता या वाक्याचं आपल्याला अनलेसच्या ऐवजी इफ नॉट करायचं. म्हणजे अनलेसचा वापर म्हणजे इफ नॉट. मग अनलेसच्या ऐवजी काय घ्यायचं? इफ यू, इथं नॉट आहे म्हणून तर डोंट घ्या, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. इफ यू डोंट टेक रेग्युलर डाएट, जर तू नियमित आहार घेतला नाहीस तर यू विल हॅव टू फेस लॉट्स ऑफ ट्रबल्स. तर या पद्धतीने अनलेस इफ नॉट करता येईल. फक्त विद्यार्थी मित्रांनो एकच लक्षात घ्या की जर इफ नॉट किंवा अनलेसच्या वापरामुळे जर दुसऱ्या वाक्याचा अर्थ बदलत असेल तर दुसऱ्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापदासोबत नॉट वापरायचे की नाही हे आपण ठरवू. जर मूळ वाक्याचा अर्थ बदलत नसेल तर नॉट वापरण्याची गरज नाही, परंतु जर अर्थ बदलत असेल तर तिथे नॉटचा वापर करा. एवढेच नियम यासाठी पुरेसे आहेत. अशा पद्धतीनं पुढील वाक्य तुम्हाला सोडवायची आहेत. नाउ अंडरस्टँड इट.